नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर सगळी कामं चाललेत पहा. ग्रिल बसवून असेल, स्वयंपाक असेल. तर फायनली 10-10:30 वाजले आणि सगळं पसारा आवरायचं चालू आहे. त्यांचं काम चालूच आहे तिकडे, ग्रिलवाल्यांचं आता होतच आलं आहे. आणि ह्यांचं सगळं जेवण वगैरे होऊन गेलं, डबा वगैरे सगळा ओकेमध्ये गेला. त्यानंतर आता इथे माझं क्लिनिंग झालेलं आहे किचनचं. तर सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि ग्रिल बसवायचं काम चालू आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे आज वेगळी भेंडी केलेली आहे, कणिक भिजवली आहे, इथे पोळ्यांची तयारी केली आहे आता मी. आणि सगळी चहा पाण्याची भांडी, स्वयंपाकाची भांडी इथे आहे. आणि ग्रिल बसवायचं काम कठीण आहे. आता उपाय पडला का धरू का मी? बस दोन्ही बाजूनी मला नाही जमेल का? नाही, जड आहे वाटतं भरपूर. ना हळूहळू पाय नाही झाली. इकडं पण काय आवरत आहोत ती बाजू ओढून धरा. ओके. जरा खाली सोडा ना तुम्ही. बस थांब आता इकडून सोडा दिला दादा यावर त्यांच्यापाशी जावा वर. गॅस शेगडी पूर्ण क्लीन करून घेतली पहा. आता काय नाही, ह्यामध्ये पोळ्या आहेत माझे जेवणाचे, रात्रीची थोडीशी भाकरी, कोबी एकालची, त्यानंतर भेंडी बनवलेली आत्ता, आणि ही इथे भात आहे. आणि आता ही पाण्याची बाटली फ्रीजमध्ये भरून ठेवायची. त्यानंतर ते सगळं क्लीन असं करून घेतलं. इथून यांनी काय केलं, लाईट जोडून घेतली आता, आणि इथं सगळं क्लीन करून घेतले पहा. सगळं छान असं हांडा वगैरे घासून, माठ घासून, पाणी वगैरे भरून सगळं क्लीन केलं. तेव्हा मला आता छान वाटायला लागलं किचन. आता ह्याची जागा खरं तर इथे आहे, आणि इथे ते वायर हालते ना, म्हणून मी थोडंसं रिक्स नाही घेतलेली. तर ठीक आहे, म्हणजे माझ्या मनासारखंच होता. पहिलं किचन झालेलं आहे, त्यानंतर इथे भांडी घासून ठेवलेली आहेत. आणि आता जातोय आपण कपड्यांकडे. आता कपड्यांची मोहीम बघा कशी जबरदस्त चालू आहे इकडे. बघा यांचं काम चाललेलंच आहे. आणि इकडे पहा, आता जे बेडरूमच्या ग्रिलचं काम चाललं आहे, त्यामुळे इथे ना कमी पडदे काढून भिजायला टाकले होते रात्री. आता हे क्लीन करायचे, हे कपडे सुकायला घालायचे, त्यानंतर हे क्लीन करून इकडे लावून घ्यायचं. त्यानंतर इथे काल ग्रिल जोडून घेतले. हे म्हणजे एवढ्यातून माकडे यायचे, तर हे मध्ये पट्टी टाकली. असं हे सगळं केलेलं आहे, कारण गरजेच्याच गोष्टी आहेत त्या, त्यामुळे ठीक आहे. चला आता मी काय करते, ह्याला सोपणीला एक जागा करते. आता ही सोपणीची जागा आहे पहा, म्हणजे पटकन इकडून घेता येईल. आणि इथे डस्टबिन आहे ठेवलेली, डस्टबिन, आणि इकडे दारामागे सोपणी, नंतर झाडू वगैरे असे इथं केले.
सगळे. अरे यार, झाडू खाली पडला हा. ओके. आणि ह्या पट्ट्या पण काय होतात, इकडे ना कपडे सुकायला घालताना हव्याच असतात मला. तर चला आता पहिले कपडे सुकायला टाकायचे, त्यानंतर पडदे आणि बेडरूमची साफसफाई पूर्ण, कारण तिथलं सगळं काढलेलं आहे, गाद्या वगैरे. चला दाखवते मी. आणि आता ग्रिल मारले, तिथे देखील पुट्टे ठेवून सगळ्या कुंड्या वगैरे ठेवून घ्यायच्या ते मला. आणि सगळं असं क्लीन करून घेणारा आजचा पूर्ण दिवस माझा फुल कामामध्ये जाणार आहे. म्हणजे A to Z म्हणजे सगळी साफसफाई. तर काम करून हालत एवढी बेकार झाली. आता तुम्हाला दाखवते पहा, इतका अजून पसारा पडला आहे. आता तरीसुद्धा मी ही गादी वगैरे उचलून सगळं आवरून घेतलं. इथलं गादी उचलून टाकली आता, तरी पण ती काढावी लागणार, कारण तिथे मला ती गॅसची शेगडी वगैरे ठेवून द्यायची. त्यानंतर हे पहा, असं खिडकीतून झालं मस्त छान असा पत्रा बसला होता. आणि इथं खूप सुंदर वाटतंय बसायला देखील, आता छान वाटतंय. आणि आता एवढा जीव माझा काम करून करून वैतागलाय, कारण इतकी बेकार धूळ बसले ना. आता हे पण एक दिवस धुवायला लागणार आहे सगळं. आणि पाऊस तर काय, मी म्हणतो हे सगळं ठेवून द्यायचे, ते परवाची भांडी. त्यानंतर हे सुद्धा मला क्लीन करावं लागणार आहे, कारण एवढे बेकार धूळ बसले की काय विचारू नका. हे ठीक आहे, कपड्यांच्या घड्या करायच्यात आता. आणि तर हे पहा, आता असा पसारा लावून घेतला सगळा. हे पहा, आणि हे सगळं रिकामं झालं खाली, एकदम मस्त झाले. आता तरी हे कढीपत्ता वगैरे खाली ठेवणार आम्ही नेऊन, एवढ्या कुंड्या इथं ठेवणार नाही. आणि गुलाब मोगरा पण पलीकडे जाणार आहे, एवढं ठेवणार नाही इथे मी आता. आणि तेवढंच बस. त्यानंतर मग आता इकडे फक्त गिरणी राहिली, एवढंच. इकडे पण घेतलं लावून सगळं. बापरे, फार टेन्शन आलेलं मला हे पसारायचं. झालं फायनली एकदाच, जाऊ द्या. तर आता फ्रेश झाले, अजून काही मेकअप वगैरे केलेला नाही आजचा. आणि हे गेलेत, ह्यांचं काय वांग्याची भाजी दिली आज, भरलं वांगं, त्यानंतर भात आणि काकडी वगैरे असं सॅलडमध्ये, आणि पोळ्या दिल्या. तर डबा वगैरे घेऊन गेले ते. त्यानंतर मग माझं जरा चालू होतं जरा साफसफाई म्हणजे. आणि आता हे पहा, इकडे ती मागे ना ट्रॅक्टर चालू आहे, एवढा वैताग आलाय नाही आवाजाने आणि ह्या धुळीने. हे काम चाललं आहे पहा. आणि आता ही बेडरूमची जी आहे ना अशी जी बनवलेली जाळी, तर हे पहा, ह्यामध्ये ह्या ग्रिलच्या इथे मी हे ठेवलेलं आहे मोगऱ्याचं झाड. आता हे मोगऱ्याचं पण खूप छान आलं आहे, आणि हे खूप लहान होतं, म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आणि हे कृष्णकमळ आहे. तर ह्याला ना आता छान इकडे जायला चान्स मिळाला पहा. आणि आता ह्याला ऊन देखील येणार आहे. तर अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आणि कालच्या घाई गडबडीत तिथे थोडंसं लफडा झाला आहे, हे एकमेकात आहे ना थोडं गुत्तय. आता इथे थोडंसं प्रॉब्लेम इथे झाला आहे. आता हे थोडंसं झाडू मारून, आणि इथे पडदे बसून घ्यायचेत पहा. हे पडदे धुतलेत काल मी, कारण धुळीचा विषय होता. आता हे पडदे बसून घ्यायचेत. पडदे बसवले म्हणजे इथलं कामच झालं. तरी बेडमध्ये हे ठेवायचं राहिले अजून. हे गोंधळ तसंच उभं आहे अजून माझ्या मागे, असा विषय आहे. चला अजून आणि हे धुवायचं देखील आहे ना, त्यामुळं वर ठेवते. इथे आहे झालं. कसं आहे, सगळंच काय काय खाली ठेवण्याला अर्थ नाही आहे ना.
पसर आवरता आवरता नाकी नऊ येते. हे इस्त्रीचे कपडे ह्यांचे सोडून देते, नंतर बॅगेत भरता येतील. गॉड, हे एक धुवून काढायचं आहे, पण आता ह्यातलं सामान एक ठिकाणी काढून करायचं आहे. बरंचसं काम आहे अजूनही खूप काम आहे. फायनली सगळं काम आवरलं, पडदे वगैरे बसून झाले आणि आता चला थोडंसं आराम करते, कारण फार अंग दुखते. कालचं पण काम एवढं होतं ना, अक्षरशः गॅलरी धुण्यापासून पडदे धुण्यापासून आणि क्लीन केले पूर्ण, फरशी वगैरे पण घासली तिथे आणि बरंचसं काम होतं. कुंड्या ठेवणं, त्यानंतर बाथरूमचे जे ते लोक किंवा म्हणजे नंतर माझंसुद्धा फरशी वगैरे इकडचं सगळं पुसलेलं सगळे होतं, तर ते पण ॲसिड वगैरे टाकून सगळं क्लीन केलं, बाथरूम आणि टॉयलेट वगैरे. त्यानंतर मग मी फ्रेश होऊन मग स्वयंपाक केला रात्री, त्यामुळे पुढचा ब्लॉग मी काय घेतला नव्हता. आणि आजही हे सगळं केलं, पडदे वगैरे एकदाचे लावून घेतले, सगळं पसर आवरून झालं आहे आणि आता मी थोडंसं आराम करते, कारण आत्ता मला आरामाची एवढी गरज आहे की एवढे पाय दुखतात आहे, प्रचंड पाय दुखतात आहे. माझ्या डोळ्यातून अक्षरशः असं वाटतं की आत्ता पाणी येईन, इतकं चलतं आहे माझे हातपाय ना की खूप होतं आहे. आणि मग ठीक आहे, चला आता मी करते व्हिडिओचा एंड. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.